सोलापूर दरवर्षी 1000 विवाहितांची पोलिसात धाव, दरमहा कौटुंबिक छळाच्या 150 तक्रारी दाखल। विवाहापूर्वी व विवाहावेळी 7 जन्म आपण पती पत्नीच राहू अशा शपथा घेतलेल्यांचा वाद काही महिन्यातच पोलीस ठाण्यांपर्यंत येऊ लागला आहे। चिंतेची बाब म्हणजे शहर जिल्ह्यातील पोलिसांकडे दरमहा कौटुंबिक छळाच्या 150 तक्रारी दाखल होत आहेत। शहर व ग्रामीण पोलिसांकडे कौटुंबिक छळाच्या तक्रारी मिटवण्यासाठी महिला सुरक्षा कक्ष तथा भरोसा सेल कार्यान्वित आहे। त्या ठिकाणी स्वतंत्र पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस अंमलदारांची नेमणूक आहे। कौटुंबिक छळ होणाऱ्या विवाहितांना या ठिकाणी निश्चितपणे न्याय मिळेल असा भरोसा असतो। तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार जोडण्याचे काम तेथील अधिकारी अंमलदार करीत असतात। मात्र नवीन वाहन घ्यायला, नवीन घर बांधायला, जागा घ्यायला, दुकान घ्यायला, घरातील विविध वस्तू खरेदीसाठी उन्हाळ्यात उकडतोय, कूलर, फ्रीज आणायला, दागिने घ्यायला, कर्ज फेडायला माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत। दुसरीकडे घरातील काम व्यवस्थित जमत नाही, मुलगा पाहिजे पण मुलींना जन्म दिला, अशा कारणातून ही तक्रारी पोलिसांकडे दाखल होत आहेत। विशेष बाब म्हणजे पोलिसांसमोर समुपदेशन केल्यावर दोघांमध्ये समझोता होतो, पण काही दिवसांनी पुन्हा पती पत्नीत वाद होऊन त्यांच्यात पुन्हा एखादा तक्रार दाखल होत असतो। परंतु जिल्ह्यात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी असताना देखील हुंडा मागण्याची पद्धत अद्यापही बंद झालेली नाही, हे विशेष। काही तक्रारी विनाकारण दिल्याची उदाहरणे देखील समोर येतात, असे पोलिसांनी सांगितले।